मित्रांनो, नानासाहेबांनी नुकतंच या ठिकाणी दिल्लीला त्यांचं ऑर्गॅनिक शेती या क्षेत्रामध्ये त्यांच्या लेक्चरसाठी त्यांचा विचार करण्यात आला आणि त्या ठिकाणी आपल्या खानदेशामधून आपल्या पाचोरा भडगाव तालुक्यातून नानासाहेबांनी त्या ठिकाणी जे प्रतिनिधित्व केलं ते प्रतिनिधित्व याच्यासाठी केलं की पुढे आपल्या भविष्यामध्ये ज्या पद्धतीच्या शेती होणार आहे त्या शेतींमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक हा प्रकार असू शकतो। म्हणजे सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, नैसर्गिक शेती हा प्रकार नॅचरल कल्टिवेट जे म्हणतो आपण त्याला, तर ते 14 वर्षापासून नानासाहेब या ठिकाणी अविरत त्या ठिकाणी एका कंपनीत काम करत असताना जवळजवळ 14, 15, 18 वर्ष त्यांनी ती सेवा त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यानंतर ते आपल्या शेतीकडे वळाले। त्यांना कळून चुकलं होतं की आपल्याला एक नैसर्गिक शेती हा जो आपल्याला पुढील भविष्यासाठी जे नियोजन आहे आपल्या पिढ्यांसाठी, तर ते त्यांनी त्याच्यामध्ये रस घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला आणि तशा पद्धतीने शेती करून आणि केंद्र सरकाराकडे त्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आणि केंद्र सरकारांनी अति महत्त्वाच्या अशा ठिकाणी त्यांना लेक्चरर म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीची नॅचरल शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती या पद्धतीने करतात, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे केमिकल जे आहे केमिकलयुक्त ॲसिडयुक्त ती शेती न करता तुम्ही या पद्धतीने शेती करून दाखवलंय आणि हे सिद्ध करून त्यांनी दाखवलं त्या ठिकाणी। आणि असं होऊ शकतं कारण पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी ही गरज आहे। कारण आता आपण पाहतो कोरोनासारख्या वेगवेगळ्या कॅन्सरसारख्या वेगवेगळे आजार आपल्यामध्ये येत आहेत, तर कोणामुळे येत आहेत? जे आपण खातो, ज्या पद्धतीचं खातो त्या पद्धतीचे आजार आपल्यामध्ये बळावत आहेत। पण नानांना वाटलं की नाही, हे कुठेतरी संपवलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे, आपल्या भावी पिढ्यांना जगता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केलं, लेक्चर दिलं, त्यासाठी आम्ही या ठिकाणी नानांचा सत्कार करण्यासाठी आमच्या सगळे जे बंधू आहेत, आमचे सगळे जे शिक्षक मंडळी आहेत, ते नानासाहेबांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये आम्ही पोहोचलो, त्यांचा सत्कार केला आणि आम्हाला अतिशय उपकृत झाल्यासारखं वाटलं। आणि म्हणून नानासाहेब तुम्ही जिंदाबाद आणि तुम्ही जे काम करतायत त्याच्यासाठी खरोखर इतरांनी प्रेरणा घ्यावी हेच आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे, म्हणणं आहे। आणि तुमचं हे कामासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमच्या विद्यालयातर्फे आम्ही देतो। धन्यवाद नानासाहेब।